राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम 6 आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांना द्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिले। राज्यातील 6,56,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। राज्य सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचा शब्द देऊन पण ही कर्जमाफी न दिल्याने शेतकरी वर्ग संतापून कोर्टामध्ये याची दाद मागण्यासाठी मागच्या महिन्यामध्येच गेले होते। याचा निकाल आता लागलेला आहे। कोर्टाने 42 दिवसांच्या आतमध्ये कर्जमाफी करण्याचे आदेश आता राज्य सरकारला दिले आहेत। आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न निर्माण झाला आहे की आता आम्ही 2017 पासून कर्ज काढून ठेवले, काही जण म्हणतात 2019 पासून आता कर्ज काढून ठेवले, काही जण म्हणतात की कर्ज थोडं भरलंय, थोडं अजून त्या ठिकाणी कर्ज भरायचं बाकी ठेवलंय। मग त्यांचं कर्ज आता किती सरकारच्या माध्यमातून माफ होणार आहे? बघा, आता कर्जमाफी ही 2.5 महिन्यांच्या आतमध्ये 100% आता होणार आहे। कारण हा जो निर्णय आहे तर तो आता कोर्टाने दिला आहे। गेल्या 2 महिन्यांच्या आधी शेतकऱ्यांनी कोर्टाला एक पत्र लिहिलं होतं, याची याचिका त्या ठिकाणी दाखल केली होती आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या 3 मंत्र्यांनी निवडून येण्याच्या आधी शेतकऱ्यांना लालच दाखवली आणि तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुमची सरसकट कर्ज माफ करू, 7/12 कोरा करू, असं या ठिकाणी 3 मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना मतं मिळावी यासाठी ओरडून सांगितलं होतं। परंतु निवडून आल्यानंतर कर्जमाफीचा क सुद्धा या ठिकाणी तोंडातून हे सरकार काढत नसल्याने ही तक्रार आता डायरेक्ट मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेली होती आणि याचा आज रिझल्ट या ठिकाणी लागला आहे। आणि या रिझल्टमध्ये स्पष्टपणे आता या ठिकाणी सांगण्यात आले ते म्हणजे कोर्टाने 7 आठवडे फक्त बाकी तुमच्याकडे आहेत असं सांगितलंय। म्हणजेच 7 आठवड्याचे बरोबर त्या ठिकाणी आता 42 दिवस होतात, म्हणजे जवळपास 2.5 महिने या ठिकाणी फक्त आता सरकारला मुदत दिली आहे आणि त्यांना सांगितलंय की 2.5 महिन्यांच्या आतमध्ये शेतकऱ्यांचं सरसकट जे काय तुम्ही आता जाहीरनाम्यामध्ये बोललाय तर ती सरसकट कर्जमाफीची घोषणा करा असं कोर्टाकडून आता डायरेक्ट आदेश दिले आहेत। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत 7 आठवड्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे? कोणत्या 14 जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे? कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे? तुम्हाला कर्जमाफीचा या जास्त फायदा व्हावा म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे नक्की बघा। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण शेतकरी वर्ग गेल्या 5 वर्षापासून आता प्रतीक्षित होता। त्यांच्यासाठी कोर्टानेच आता निकाल दिल्याचं पाहायला मिळतंय। मग आता 2017 पासून 2025 पर्यंत या 8 वर्षांचं शेती पिकांचं कर्ज माफ होणार का नेमकं 2020 पासून 2025 पर्यंतच्या या 5 वर्षांची कर्जमाफी शेती पिकांची होणार? तर त्या ठिकाणी काय होणार, नेमकं काय निर्णय या ठिकाणी झालाय हे पण आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। तसेच या ठिकाणी नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी काय फायदा होणार आहे, तसेच ज्यांनी भरपूर कर्ज काढले आणि त्यांनी अजूनपर्यंत ते कर्ज त्या ठिकाणी व्याजदर जास्त झाल्यामुळे भरलेलंच नाही तर त्यांच्यासाठी कोणता निर्णय आलाय तर बघा, पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार याची सुद्धा नवीन अपडेट आता तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। कोर्टाने डायरेक्ट आदेश दिल्याने सरकार आता खडबडून जागं झाल्याचं पाहायला मिळतंय आणि कर्जमाफी करण्याच्या तयारीला सुद्धा लागल्याचं पाहायला मिळतंय। कालच मंत्रिमंडळाची बैठक अचानक या ठिकाणी घेण्यात आली। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्यामध्ये कर्जमाफीबद्दल एक महत्त्वाची बैठक सुद्धा काल पार पडलेली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले। म्हणजे आता शेतकऱ्यांची कशा पद्धतीने चौकशी सरकार करू लागले आणि या ठिकाणी तुमची कर्जमाफी जास्त व्हावी म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, कारण आता कोर्टानेच निर्णय दिलाय त्यामुळे सरकारला कर्जमाफी ही या ठिकाणी आता करावंच लागणार आहे। मग तुमची या ठिकाणी काय काय चौकशी होऊ शकते आणि त्या ठिकाणी कोणत्या 14 जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज सरकार माफ करणार आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या बँकांची पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा होणार आहे, तुम्हाला जास्त फायदा कर्जमाफीचा होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे। कर्जमाफी होण्याच्या अगोदर बरोबर त्या ठिकाणी 2019ला 2017च्या आसपास कर्जमाफी झाली होती। त्यावेळी नेमकं काय काय प्रोसेस होती तीच प्रोसेस आता या कर्जमाफीला लागू होणार आहे। सरकार आता पहिली बाब तुमची चेक करणार आहे, ती म्हणजे सरकारचं म्हणणं स्पष्ट पण आहे, ती म्हणजे तुम्ही जे कर्ज शेती पिकासाठी म्हणून काढलं आहे
ते म्हणजे सरकारला असं सापडलंय की अनेक शेतकरी आता या ठिकाणी शेती पिकाच्या नावाखाली चैनीच्या वस्तू घेण्यासाठी शेती पिकावर कर्ज काढले आहेत असं सरकारच्या लक्षात आलंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 14 जिल्ह्यांची गोरगरीब जिल्हे जे आहेत तर ते 14 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्याचं ठरवलंय। मग ते 14 जिल्हे कोणते आहेत, तसेच यामध्ये अनेक शेतकऱ्यांची अपात्र यादी देखील लावण्यात आल्या। मग तुम्हाला या कर्जमाफीचा जास्तीत जास्त या ठिकाणी फायदा कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे, शेतकरी बांधवांनो, कोर्टाचा निकाल या ठिकाणी आज आलेला आहे आणि त्यामध्ये सांगितलंय की 7 आठवड्यांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जो काय कर्जमाफीचा तुम्ही शब्द दिला होता तर तो आहे असं त्या ठिकाणी तुम्हाला पाळावं लागणार आहे। मग आता यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, तसेच कोणत्या 14 जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यात होणार, कोणत्या कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी समजणार आहे। सरकारने कर्जमाफी करावी म्हणून शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने काढले। तुम्हाला माहित आहे बच्चू कडू साहेब जे शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांनी तर 7 दिवस उपाशी राहून उपोषण केलं होतं। अनेक शेतकऱ्यांनी स्वतःला संपवलं तरी सुद्धा सरकारला जाग आली नव्हती। अखेर कोर्टाने सरकारला झापलं आणि कोर्टाने डायरेक्ट सरकारला विचारलं की तुम्ही जाहीरनाम्यामध्ये शब्द दिला होता का, कर्जमाफी करणार असं, सरसकट कर्जमाफी करणार असं बोलला होता का। यावरती सरकारने आता कबुली दिल्या आणि सरकारने या ठिकाणी समिती सुद्धा नेमून या ठिकाणी कर्जमाफीच्या करण्याच्या तयारीस आता सरकार लागले। मग आता या ठिकाणी कोर्टाने कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कर्जमाफी करण्यास सांगितलंय, कोणत्या बँकांची कर्जमाफी पहिल्यांदा होणार आहे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं नेमकं काय होणार आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी आता भरमसाठ त्या ठिकाणी कर्ज काढले आणि त्याचं व्याज दर बँकेला दिलं नाही, कर्ज अजिबात फेडलं नाही, त्यांचं काय होणार नक्की बघा। राज्य सरकारला आता कोर्टाने या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावल्या आणि त्यांनी सांगितलंय की कसल्याही परिस्थितीत 2.5 महिन्यांच्या आतमध्ये कर्जमाफी शेतकऱ्यांची तुम्हाला आता करावी लागणार आहे। मग आता पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 10 बँकांची, ज्या शेतकऱ्यांनी आता या 10 बँकेतून कर्ज काढले त्यांची कर्जमाफ होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 14 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल की या 10 बँकेतील 14 जिल्ह्यातील कर्जमाफी का होणार आहे, बाकीचे जिल्हे आणि बाकीच्या बँका नेमकं का धरण्यात येणार नाही, त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। ते म्हणजे 2019ला 2016ला या वेळेला जी पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी झाली तर ती फक्त या 14 जिल्ह्यांचीच कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून केली होती। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून यावेळी सुद्धा फक्त याच बँका आणि या 14 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केल्या। कोर्टाने डायरेक्ट आदेश दिल्याने सरकारला कर्जमाफी करणं भाग पडलं। अखेर सरकार झुकल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागले। शेतकरी वर्ग जिंकल्याचं पाहायला मिळालंय। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची तारीख सुद्धा सरकारने जाहीर केल्या। कोणती तारीख जाहीर केल्या ती तारीख सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया कोणत्या 10 बँकांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण लगेच पाहणार आहोत ती म्हणजे कोणत्या 14 जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता बघा या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण लगेच पाहणार आहोत की आता त्या कोणत्या तारखेला तुम्हाला कर्जमाफी आता घेण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे। बघा सरकारच्या माध्यमातून आता तारीख सुद्धा जाहीर करण्यात आल्या। सरकार खडबडून जागं झालंय। अखेर सरकार झुकल्याचं पाहायला मिळाले। कोर्टाचा निर्णय आल्यामुळे सरकारला ही कर्जमाफी आता करावीच लागणार आहे। यामधून सरकारची आता अजिबात सुटका होणार नाही। मग आता कोणाकोणाची कर्जमाफी होणार, कोणत्या बँकांची होणार, सविस्तर अपडेट काय आल्या 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घ्यायचं आहे। सरकारच्या माध्यमातून फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं सरकारने ठरवलंय। आता तुम्हाला 10 बँका सांगतो, त्या 10 बँकामध्ये तुमची बँक या ठिकाणी असली पाहिजे आणि त्यानंतर सरकारने निवडलेल्या पहिल्या टप्प्यातील 14 जिल्हे सांगतो, कोणत्या तारखेला 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयार राहायचं आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे। बघा आजपर्यंत फक्त कर्जमाफी करणार, कर्जमाफी होणार, कर्जमाफी झाली अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या। अखेर या बातम्याला ब्रेक लागलाय आणि या ठिकाणी कोर्टाने डायरेक्ट निर्णय दिलाय। कसल्याही परिस्थितीत 7 आठवड्यांच्या आतमध्ये कर्जमाफी करण्याचं कोर्टाने सांगितलंय। त्यामुळे सरकारला ही कर्जमाफी आता करणं भागच पडलं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही कोर्टाने जो काय निर्णय दिलाय तर ती बातमी सुद्धा तुम्ही ऐकल्या। मग आता आपण या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 10 बँका कोणत्या सरकारने निवडलेत त्या 10 बँकामध्ये तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढले का,
तर त्या 10 बँका आता या 14 जिल्ह्यांची यादी कोणकोणती सांगण्यात आल्या नक्की बघा। तुम्हाला बरोबर 7 आठवड्यानंतर या ठिकाणी तुमच्या शेती पिकांचं आता कर्ज माफ झालेलं तुम्हाला आता दिसणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून तारीख सुद्धा जाहीर करण्यात आल्या, ती तारीख सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। आता पहा या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील कोणत्या 10 बँकांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून कोर्टाचा आदेश आल्याने करण्याचे या ठिकाणी मान्य केले। पहा या ठिकाणी कर्जमाफी करण्याची पहिली बँक सरकारने निवडल्या। सगळ्यात महत्त्वाच्या 3 बँका या ठिकाणी सरकारने आता सांगितलेत, ते म्हणजे पोस्ट ऑफिस बँक, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आता बघा पोस्ट ऑफिस बँक, कॅनरा बँक, ICICI बँक। आता या 3 बँकेतील शेतकऱ्यांनी ज्या ज्या कर्ज काढले त्यांचे कर्ज आता माफ करण्यात ठरवले। त्यानंतर महत्त्वाच्या पुढच्या 3 बँका आहेत, त्या म्हणजे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक आणि यस बँक। या बँकेतील ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्यांची कर्जमाफी आता पुढे सांगणार आहे त्या तारखेला होणार आहे। कोणत्या 14 जिल्ह्यातील होणार आहे ती सुद्धा 14 जिल्ह्यांची यादी आता या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या। कोर्टाने डायरेक्ट आदेश दिल्याने सरकारला झुकावं लागले। सरकार आता कर्जमाफीबद्दल बैठक सुद्धा या ठिकाणी घेऊ लागले। मग आता या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगणार आहे की आता नेमकं तुम्हाला कोणत्या कोणत्या अजून बँकेतील कर्जमाफ होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची पुढची बँक सरकारने सांगितल्या ती म्हणजे बघा लक्षात ठेवा, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक। या बँकामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले आणि त्यांनी आजपर्यंत भरलेलं नाही, त्यांचं व्याजदर भरपूर झाले, शेतकऱ्यांना फोन सुद्धा बँकेकडून आलेत तरी पण ते कर्ज त्या ठिकाणी भरलेलं नाही, अशा शेतकऱ्यांची आता जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक तसेच आता सगळ्यात महत्त्वाची बँक आहे यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी खातं खोललंय ती म्हणजे भूविकास बँक। बघा भूविकास बँकेतील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या तारखेला होणार आहे ती तारीख पाहण्यासाठी 2 मिनिटे व्हिडिओमध्ये बनून राहा। आता बघा पुढच्या बँका सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ती म्हणजे अतिशय महत्त्वाची आहेत, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक। सगळ्यात महत्त्वाची जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खातं खोललंय आणि यामध्ये कर्ज घेतलंय ती म्हणजे SBI, ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो। यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले आणि त्यांनी आतापर्यंत त्या ठिकाणी कर्ज भरलेलंच नव्हतं त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी SBI म्हणजे स्टेट बँकेतील ग्राहकांची आता शेतकऱ्यांची ही कर्जमाफी करण्याचं सरकारने ठरवलंय। आता तुम्हाला सांगत आहे की कोणत्या 14 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी कोणती तारीख आता कोर्टाने सांगितल्या त्या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला कर्जमाफी करणं आता गरजेचं आहे आणि ही कर्जमाफी कोर्टाच्या आदेशाने असल्याने 100% आता होणारच आहे। त्यानंतर आता बघा तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगत आहे, त्या जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी या ठिकाणी या तारखेला आता करण्यात येणार आहे। आता बघा पहिल्या टप्प्यातील या ठिकाणी शेतकऱ्यांचे जिल्हे निवडलेत ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी महत्त्वाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे अकोला जिल्हा। छत्रपती संभाजीनगर आणि अकोला जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी कर्जमाफी आता या सरकारच्या माध्यमातून आता केली जाणार आहे। त्यानंतर जालना आणि नांदेड, बघा जालना आणि नांदेड जिल्ह्याची शेतकऱ्यांची जर कर्जमाफी या ठिकाणी काढलेली शेती पिकासाठी कर्ज काढले शेतकऱ्यांची संख्या बघितली तर आता जालना नांदेड जिल्ह्याची पाहिली तर 5 लाखांच्या वरती छोटे मोठे कर्ज काढलेले शेतकऱ्यांची संख्या आहे, त्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड धाराशिव, या बघा बीड धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परभणी लातूर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी आहात का बघा, परभणी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा या ठिकाणी कर्जमाफी आता पुढे सांगणार आहे। सरकारने तारीख सुद्धा जाहीर केल्या, कोणत्या तारखेला तुम्ही तयार राहायचं आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी हिंगोली अमरावती जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी आहे का बघा, हिंगोली अमरावती जिल्ह्यातील या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये करणारा सांगितलंय। त्यानंतर वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा हे जे जिल्हे आहेत तर ते सर्व शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत आणि मागच्या वेळी सुद्धा या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी झाली होती आणि आता सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे। आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या तारखेला सरकार आता कर्जमाफ करणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, इथून पुढे बरोबर तुम्हाला 1 जानेवारी 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे, कारण इथून पुढचे तेवढे दिवस 100% होत असतात। त्यामुळे तुम्हाला कर्जमाफी होणार आहे 1 डिसेंबर त्या ठिकाणी बरोबर। आता सगळ्यात लक्षात ठेवा
1 डिसेंबर नंतर कर्जमाफीला सुरुवात होईल आणि बँकेतील पैसे कट कधी व्हायला सुरुवात होईल तर 1 जानेवारी 2026ला बँकेतील पैसे तुम्हाला जे कर्ज काढले तर ते माफ होईल असे या ठिकाणी सांगण्यात आले। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणती कर्जमाफी होणार तर 2017ला जी कर्जमाफी आता त्या ठिकाणी जाहीर केली होती, जाहीरनाम्यात सांगितलं होतं तर त्याची सुद्धा कर्जमाफी या ठिकाणी करणार असल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी लवकर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे चुकीचे पाऊल अजिबात शेतकरी बांधवांना उचलू नका। तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये डायरेक्ट या कर्जमाफीचे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्डला बँकेचे वगैरे खाते लिंक करून ठेवा व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।